मागच्या पिरियडमध्ये आपण क्वेश्चन नंबर 10 एक्सरसाइज 1.2 मधील क्वेश्चन नंबर 10 मधला पहिले दोन प्रॉब्लेम आपण पाहिले. आता आपण तिसरा प्रॉब्लेम बघणार आहोत. लेट y इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ 2 रूट x अपॉन 1 प्लस 3x हा प्रॉब्लेम आहे. आता या ठिकाणी परत आपल्याला काय काम करावं लागणार आहे बघा. या 3x चे फॅक्टर्स पडायचे. ठीक आहे, थोडा वेगळा प्रॉब्लेम आहे. फॅक्टर कसे पडायचे फार वेगळ्या पद्धतीने. आता या ठिकाणी 3 चा फॅक्टर तर काय 3 × 1 पडतंय. 3 × 1 आणि x चे काय फॅक्टर पडतात हे थोडं विशेष आहे. √x × √x असे फॅक्टर पडतात. करेक्ट. 3 × 1 आणि √x × √x. आपल्याला त्याची काय करता येईल, या 3 ला आणि √x जवळ घेता येईल, म्हणजे 3 √x हा एक फॅक्टर म्हणता येईल आणि 1 × √x म्हणजे ओनली √x हा अशा पद्धतीचे दोन फॅक्टर पडते. एक पहिला फॅक्टर आहे 3 √x, दुसरा फॅक्टर आहे √x. या दोन फॅक्टरचे आपल्याला काय करावं लागणार आहे, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करावं लागेल, जेणेकरून 2 √x मिळणार आहे. बरोबर काय मिळणार, 3 √x आणि √x दोघांचे ॲडिशन का सबट्रॅक्शन करावं तर सबट्रॅक्शन करावं. हे √x किती आहेत, 3 आहेत आणि हे √x 1 आहे. या 3 √x मधून 1 √x सबट्रॅक्ट केला की 2 √x राहते, 2 √x मिळते. म्हणजे आपल्याला काम करायचे न्यूमरेटरला 3 √x मायनस √x द्यायचं. ओके, 1 प्लस आणि ह्या 3x जागेवर इन फर्स्ट ब्रॅकेट 3 √x इन सेकंड ब्रॅकेट √x यांचा गुणाकार केला की ओनली 3x मिळते. कारण 3 √x × √x गुणाकार करत असताना या √x आणि √xचाच गुणाकार करायचा, तो येतो x, म्हणजेच 3x आपल्याला मिळतो. हे झालं. आता आपल्याला फॉर्म्युला माहित आहे काय होईल, 3 √x tan इनव्हर्स ऑफ 3 √x मधल्या चिन्ह इथं द्यायचं आहे मायनस tan इनव्हर्स ऑफ √x. अशा पद्धतीनं या ठिकाणी परत tan इनव्हर्स ऑफ x मायनस y अपॉन 1 प्लस xy चा फॉर्म्युला वापरला की tan इनव्हर्स ऑफ x मायनस tan इनव्हर्स ऑफ y मिळेल. ठीक आहे. आणि आता डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट with respect to x, so we get dy by dx is equal to d by dx of tan inverse of 3 √x minus d by dx of tan inverse of √x. सेपरेट फंक्शन आपण d by dx अप्लाय केलं आणि आता परत तोच फॉर्म्युला वापरायचा using d by dx of tan inverse of f of x is equal to f dash of x upon 1 plus f of x bracket square. By using this formula we get derivative dy by dx is equal to, बघा tan inverse of 3 √x चा डेरिव्हेटिव्ह काढत असताना f of x म्हणजे 3 √x म्हणायचं. त्या 3 √x चा डेरिव्हेटिव्ह असेल 3 as it is into √x derivative is 1 upon 2 √x divided by 1 plus f of x bracket square means here 1 plus 3 √x bracket square. Correct. F of x means 3 √x minus and √x tan inverse of f of x. F of x is √x. √x derivative is 1 by 2 √x and divided by 1 plus √x ब्रॅकेट्स, राईट. या पद्धतीने या फॉर्म्युला वापरून दिले. आता आपल्याला काय मिळालं, लास्टली 3 न्यूमरेटरला राहील 2 √x खाली टाकून द्यायचा, 2 √x इन ब्रॅकेट 1 प्लस, आता बघा 3 √x ब्रॅकेट स्क्वेअर काय मिळणार आहे 9x ओनली. स्क्वेअर ऑफ 3 is 9, स्क्वेअर ऑफ √x is only x, so 1 plus 9x and minus 1 upon हे 2 √x डिनॉमिनेटरला येईल 2 √x and into in bracket 1 plus square of √x is only x. ओके, अशा पद्धतीने. फार तर आता याच्यानंतर एखादी स्टेप 2 √x कॉमन घेता येईल आपल्याला. 1 upon 2 √x कॉमन घेता येईल, कंसामध्ये 3 upon 1 plus 9x and minus 1 upon 1 plus x. हे आपल्याला dy by dx मिळेल लास्ट. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे प्रॉब्लेम्स थोडे वेगळे आणि विशेष असतात. त्यात आपल्याला थोडंसं बुद्धीला आपल्याला चालना देऊन कशा पद्धतीने फॅक्टर पाडायचे हे आपल्याला बघावं. ठीक आहे. अजून एक वेगळा प्रॉब्लेम आहे, आपण चौथा प्रॉब्लेम बघू त्या ठिकाणी.
चौथा प्रॉब्लेम कसा आहे बघा. एक्झाम्पल नंबर 4. हा प्रॉब्लेम कसा आहे बघा. tan इनव्हर्स ऑफ 2 raised to x plus 2 raised to x plus 2 divided by 1 minus 3 into 4 raised to x आता बघा हा प्रॉब्लेम थोडा वेगळा आहे. लेट y is equal to tan inverse of 2 raised to x plus 2 divided by 1 minus 3 into 4 raised to x अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम. आता या ठिकाणी थोडी वेगळी ॲडजस्टमेंट करायची आपल्याला. काय करायची तर 2 raised to x plus 2 ला घातांकाच्या नियमानुसार 2 raised to x into 2 raised to 2 असं लिहितं. रूल्स ऑफ इंडायसेस वरून 2 raised to x plus 2 ला आपल्याला असे फॅक्टर पडत आहेत. 2 raised to x into 2 raised to 2 and divided by 1 minus 3 into 4 raised to x. आहे की आता 3 into 4 raised to x मग काय होणार. y is equal to tan inverse of या 2 स्क्वेअर काय होईल 4 म्हणजे 4 into 2 raised to x असं मिळणार डिवायडेड बाय 1 मायनस आता या ठिकाणी 3 into 4 raised to x आहे. मग इथं पण आपल्याला फॅक्टर पडता येतात 3 into आता 2 स्क्वेअर आहे की नाही 2 स्क्वेअर म्हणजे काय होईल 2 स्क्वेअर आणि ब्रॅकेट रेस टू x होईल. म्हणजे काय होईल बघा या ठिकाणी 2 raised to x आपल्याला असं लिहिलंय बघा नीट लक्ष द्या. y is equal to tan inverse of 4 into 2 raised to x divided by 1 minus 3 into आता 2 स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू x कारण 4 ला 2 स्क्वेअर लिहिला. मग मी ह्या 2 ला आणि x ला दोघांची जागा इंटरचेंज करता येईल इथे आपल्याला. म्हणजे 2 raised to x आणि ब्रॅकेट स्क्वेअर पण लिहिता येते का नाही मला सांगा. 2 raised to x 2 raised to 2 आणि ब्रॅकेट रेस टू x 2 आणि x दोघांचा गुणाकार आहे. मग x into 2 असं लिहिलं काय आणि 2 into x लिहिलं काय सारखंच आहे. म्हणजे 2 स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू x लिहिण्याच्या म्हणजे 2 raised to x ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं की मग आपल्याला असं लिहिता येते. y is equal to बघा tan inverse of 4 into 2 raised to x divided by 1 minus आता 3 into 2 raised to x into 2 raised to x लिहिता येईल करेक्ट. कारण 2 raised to x आणि ब्रॅकेट स्क्वेअर आहे. याचा अर्थ काय की 2 raised to x चा 2 वेळेस गुणाकार आहे. 2 raised to x into 2 raised to x बघा 3 into 2 raised to x into 2 raised to x लिहिलं. आता आपल्याला काय फॅक्टर पडतील बघा ह्याचे फॅक्टर असे पडतील बघा. हे बघा 3 into 2 raised to x हा एक फॅक्टर झाला आणि 2 raised to x हा एक फॅक्टर झाला राईट. असे 2 फॅक्टर झाले ऑलरेडी. मग आता हे 2 फॅक्टरची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची आपल्याला. हे 2 raised to x किती तर 3 आहे आणि हे 2 raised to x एकच आहे. मग 2 raised to x मधून एक 2 raised to x वजा केला की 2 raised to 2 into 2 raised to x मिळते बरोबर आहे की नाही. म्हणजे सबट्रॅक्शन केली तर परंतु ते इथं न्यूमरेटरला नाही आहे. आलं लक्षात 2 raised to x मधून 2 raised to x वजा केल्यावर 3 मधून 1 वजा केल्यावर 2 येते 2 into 2 raised to x येते परंतु हे उत्तर नाही आहे. इथं 4 into 2 raised to x आहे. मग दोघांची काय करावं लागेल ॲडिशन करावं लागेल. 3 into 2 raised to x आणि प्लस 2 raised to x केलं बघा. आता हे 2 raised to x किती तर 3 आहेत आणि हे 1 4 आहे म्हणजे 4 into 2 raised to x मिळाला करेक्ट. मग आपल्याला काय लिहावं लागेल y is equal to tan inverse of लिहावं लागेल 3 into 2 raised to x plus 2 raised to x करेक्ट डिवाइडेड आहे की त्या 4 into 2 raised to x ला लिहावं लागेल 3 into 2 raised to x plus 2 raised to x डिवाइडेड बाय 1 मायनस आता काय करू आपण फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 3 into 2 raised to x लिहायचा आणि into सेकंड ब्रॅकेट 2 raised to x 3 into 2 raised to x आणि सेकंड ब्रॅकेट 2 raised to x म्हणजे बघा ते पहिला फॅक्टर पहिल्या कंसात दुसरा फॅक्टर दुसऱ्या कंसात दोन फॅक्टरची ॲडिशन वर लिहिली आणि गुणाकार इथं अशा पद्धतीने.
म्हणजे y इज इक्वल टू होईल tan इनवर्स ऑफ 3 इंटू 2 रेज टू एक्स अँड प्लस tan इनवर्स ऑफ 2 रेज टू एक्स. अशा पद्धतीनं हे आपल्याला दोन फंक्शन्स मिळतील आला. आणि मग डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट with respect to x. So we get dy by dx is equal to d by dx of tan inverse of 3 into 2 raised to x plus d by dx of tan inverse of 2 raised to x. Okay, that is equal. आता परत या 3 into 2 raised to x ला फंक्शन गृहीत धरायचं. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल बघा आता 3 कॉन्स्टंट ॲज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 रेज टू एक्स इज 2 रेज टू एक्स इंटू लॉग 2 डिवायडेड बाय 1 प्लस 3 इंटू 2 रेज टू एक्स. दिस इज द फंक्शन अँड इट्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस आता परत 2 रेज टू एक्स इज द फंक्शन हियर. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 रेज टू एक्स इज 2 रेज टू एक्स इंटू लॉग 2. दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 रेज टू एक्स divided by 1 plus function square, that is 2 raised to x bracket square. मग आन्सर लास्टली डेरिव्हेटिव्ह मिळाला. तर आन्सर येईल 3 into 2 raised to x into log 2 upon 1 plus आता 3 square या स्क्वेअर मधून बाहेर काढू. 3 square is 9 and 2 raised to x bracket square. So 2 raised to x bracket square किंवा 2 raised to x bracket square असं लिहिलं तर चालेल. प्लस 2 raised to x into log 2 न्यूमरिकल ही पाहिजे तीच डिवाइड बाय 1 प्लस आता या ठिकाणी 2 स्क्वेअर ब्रॅकेट रेस्ट टू एक्स चालते म्हणजे 4 रेस्ट टू एक्स येते. आणि इथं पण काय इथंचं एक्स काढलं इथं 2 टाकलं इथं एक्स टाकलं इथं काय होईल 4 येईल आहे की नाही. म्हणजे 4 रेस्ट टू एक्स इथं पण 4 रेस्ट टू एक्स म्हणजे आपल्याला लास्टली आन्सर नाहीतर असं लिहिलं 3 into 2 6 असं नाही होणार ना. 3 इथं इंटू चिन्ह आहे आणि 2 रेज टू एक्स आहे त्याच्यामुळे त्या दोघांचा गुणाकार होत नाही. 3 ही पाहिजे तीच 2 रेज टू एक्स ही पाहिजे तीच इंटू लॉग 2 डिवायडेड बाय 1 प्लस 9 इंटू 4 रेज टू एक्स. 2 स्क्वेअर इज 4 रेज टू एक्स प्लस 2 रेज टू एक्स इंटू लॉग 2 अपॉन 1 प्लस अगेन 4 रेज टू एक्स. अशा पद्धतीनं या ठिकाणी हे आपल्याला सोल्युशन मिळेल. लास्ट त्याच्या पुढे काय सॉल्व करता येत नाही फार तर 4 रेज टू एक्स कॉमन घेता येईल किंवा त्याची काय घेता येणार नाही आपल्याला कारण हे 9 into 4 रेज टू एक्स आहे नुसतं 4 रेज टू एक्स कॉमन घेता येणार नाही. वरचं 2 रेज टू एक्स इंटू लॉग 2 कॉमन घेता येऊ शकतो. 2 रेज टू एक्स इंटू लॉग 2 कॉमन घेतल्यावर बाहेर कंसामध्ये वरील 3 राहील खाली 1 प्लस 9 into 4 रेज टू एक्स प्लस वरील तिकडं 1 राहील. हे शेवटचं फायनल आन्सर हे असेल एखादे कॉमन घेऊन सॉल्व केलं. अशा पद्धतीने आपण 4 प्रॉब्लेम्स या एक्सरसाइज या क्वेश्चन नंबर 10 मध्ये बघितलेले. एक्सरसाइज 1.2 या ठिकाणी संपलेली आहे. 10 क्वेश्चन्स आहे. प्रत्येक क्वेश्चनमध्ये मी 2, 3, 4 असे प्रॉब्लेम सॉल्व करून दिलेले. बाकीचे सर्व प्रॉब्लेम्स तुम्हाला होमवर्कसाठी सॉल्व करायचे आणि होमवर्कला सॉल्व करून आपल्या ग्रुपवर टाकायचे आहेत. बरेचसे विद्यार्थी म्हणजे कुणीच टाकत नाही अजून तरी काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम सॉल्व करून आपल्या ग्रुपला टाकलेले नाही. तर मला वाटतं की हे तुम्ही जर घरी केलं होमवर्क आणि जर ग्रुपवरती तुम्ही होमवर्कचे फोटो टाकून दिले तर तुमचा फायदा होईल. आमचं काम आम्ही शिकवायला सुरू आहे. ठीक आहे आपण थांबू या ठिकाणी.